विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपण या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या शासनाच्या माध्यमातून म्हणजे राज्य सरकार, केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भरती परीक्षा आयोजित केल्या जातात त्यांची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून बघतो. त्याचबरोबर या माहितीबरोबरच या परीक्षांच्यामध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न याचीही माहिती बघतो. जसं आपण राज्य शासन किंवा केंद्र शासन यांच्या भरती परीक्षा बघतो, तसं या राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या अंतर्गत चालणारे जे वेगवेगळे विभाग आहेत, वेगवेगळ्या संस्था आहेत, यांच्याही माध्यमातून ज्या भरती परीक्षा आयोजित केल्या जातात त्यांची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून बघतो. त्यामुळे तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रांनाही ही माहिती शेअर करा की जेणेकरून त्यांना या सर्वाच्या संदर्भात माहिती भेटेल. आत्ता आपल्याला आजच्या लेक्चरला जी एक महत्त्वाची भरती परीक्षेची माहिती बघायची आहे ते म्हणजे अहमदनगर म्हणजेच आत्ताच असणारा अहिल्यानगर अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अहमदनगर यांच्या स्थापनेच्या अधिपत्याखाली असलेली सेवक मांडणीनुसार जी रिक्त पद आहे ती सरळ सेवेने भरण्यासाठी बँकेने 12/9/2024 रोजी सकाळ आणि लोकमत या वर्तमानपत्रांच्या मध्ये जाहिराती दिलेल्या आहेत. त्या जाहिरातीच्या संदर्भामध्ये बँकेने या ठिकाणी एक भरती परीक्षा आयोजित केलेली आहे. त्या भरती परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवलेले आहेत. ते अर्ज तुम्हाला www.adccbank.nagar.org या किंवा भरतीच्या अधिकृत www.adccbank.nagar.in या संकेतस्थळावरून अर्ज मागवलेले आहेत. या संदर्भातील महत्त्वाच्या तारखा आहेत. इथे संकेतस्थळावरती परीक्षा शुल्क सह ऑनलाईन अर्ज भरण्याची दिनांक आणि वेळ असेल 13 सप्टेंबर 2024 ते 27 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. ऑनलाईन प्रवेश पत्र जे आहे तुमचं हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट बँकेच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध होईल. त्यावेळेला तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. ऑनलाईन परीक्षाही तुम्हाला त्याच वेळेला समजेल, म्हणजे ऑनलाईन परीक्षेची दिनांकी त्याच वेळेला समजेल. पात्र उमेदवारांची मुलाखत आणि कागदपत्रांची नोंदणी याच्याही तारखा तुम्हाला बँकेच्या वेबसाईटवरती भेटतील. आता भरावयाची असणारी महत्त्वाची पदे. पहिलं आहे क्लेरिकल. आता क्लेरिकल आहे त्या क्लेरिकलसाठी जवळपास 687 पदं फक्त क्लर्कची आहेत. लिपिक पदासाठी 687 पदं भरली जाणार आहेत. वाहन चालक सबऑर्डिनेट ए कॅटेगरीमधील 4 पदं आहेत. सुरक्षारक्षक सबऑर्डिनेट बी याच्यासाठी 5 पदं आहेत. म्हणजे क्लर्क यासाठी जवळपास 687 जागा, म्हणजे सर्वात जास्त जागा या DCC बँकेमध्ये क्लर्कच्या भरल्या जाणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी ही एक भरती परीक्षा मोठी आणि महत्त्वाची मानली जाते. आता जर बघितलं तर या ठिकाणी या पदांच्यामध्ये कमी जास्त होण्याचा संभव आहे. आता या ठिकाणी जर पदं कमी जास्त झाली तर या ठिकाणी कोणत्या प्रकारची तक्रार ऐकली जाणार नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर ही परीक्षा ती ऑनलाईन पद्धतीनंच घेतली जाईल. उपरोक्त पदासाठी सामाजिक आणि समांतर आरक्षण लागू असणार नाही. म्हणजे जर आपण बघितलं तर या ठिकाणी फक्त मेरिटवरती तुमची गुणवत्ता तपासली जाईल. इथे कोणत्याही प्रकारचं आरक्षण या कोणत्याही गोष्टी इथं नसणार आहेत. आता निवड यादीमध्ये नाव असले तरी उमेदवाराला नियुक्तीबाबत हक्क सांगता येणार नाही. त्यामुळे या ठिकाणी या सगळ्या सूचना तुम्हाला लक्षात ठेवायच्या. इथं वेतन दिलेलं आहे. वेतन त्याप्रमाणे क्लेरिकल, वाहनचालक आणि सुरक्षारक्षक यांचं वेतन असेल. क्लार्क यासाठी असणारं, आता जर शैक्षणिक पात्रता आणि अनुभव बघितला तर शैक्षणिक अर्हता 12/9/2024 पूर्वी प्राप्त केलेली नसल्यास कागदपत्रे पडताळणीच्या वेळेला उमेदवार पात्र ठरणार नाही. म्हणजे शैक्षणिक अर्हता ही तुम्हाला 12/9/2024 रोजी तुमची असणं गरजेचं आहे. आता पद आणि वयोमर्यादा. क्लार्कसाठी 21 ते 40 वयोगटातील उमेदवार त्या ठिकाणी अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता काय पाहिजे बघा. कोणत्याही शाखेचा पदवीधर पाहिजे, किमान 50% गुण मिळाले पाहिजेत, ब ग्रेड असली पाहिजे, महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण मंडळ यांच्याकडील MSc किंवा गव्हर्नमेंटने अप्रूव्ह केलेले कम्प्युटर कोर्स त्याचे झाले पाहिजेत. आता प्राधान्य कुणाला असेल, MCOM वालेला असेल, MBA करणाऱ्याला असेल. MBA तेही बँकिंग किंवा फायनान्समध्ये नसेल. MSc ॲग्री, LLB, LLM, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, GDCA&A, CIB, GIB आणि बँकेतील कामकाजाचा किमान 3 वर्षाचा अनुभव असेल तर त्यांना तिथं प्राधान्य असेल.
दुसरं पद आहे वाहनचालक सबऑर्डिनेट ए या कॅटेगरीतील पद फक्त पुरुषांसाठी. 21 ते 40 वयोगटातील उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. तो उमेदवार 10वी पास पाहिजे. उमेदवाराकडे मोटर वाहन अधिनियम या अंतर्गत येणारा हलकं वाहन म्हणजे LMV वाहन चालवण्याचा परवाना ड्रायव्हिंग लायसन असणं गरजेचं आहे. आता यासाठी असणारी अनुभव काय सांगितलेलं आहे बघा. तर उमेदवाराला अर्ज करण्याच्या तारखेला किमान 3 वर्ष हलकं किंवा जड वाहन चालवण्याचा अनुभव पाहिजे. उमेदवाराचा वाहन चालवण्याचा पूर्व कार्यकाळ हा स्वच्छ असला पाहिजे. उमेदवारास मोटर वाहनाची सर्वसाधारण देखभाल व दुरुस्ती करता येणं गरजेचं आहे. शारीरिकदृष्ट्या तो सदृढ असला पाहिजे. मराठी हिंदी या भाषा लिहिता वाचता आणि बोलता येणं गरजेचं आहे. सुरक्षारक्षक बी ग्रेडचं पद फक्त पुरुषांसाठी. 21 ते 45 वयोगटातील उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. कोणत्या शाखेचा पदवीधर पाहिजे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे. आर्मीतील ग्रॅज्युएट किंवा एक्स सर्व्हिसमॅन असतील तर उत्तम. उमेदवारास माजी सैनिक असल्यास त्याचे वय जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून 50 वर्षापेक्षा जास्त नसलं पाहिजे. आता अनुभव बँक प्राधान्य कोणाला दिलं जाईल तर बँक सुरक्षारक्षक म्हणून 3 वर्षाचं काम केलं तर त्याला प्राधान्य दिलं जाईल. गन लायसन असलं तर उत्तम. आता क्लेरिकल पदाच्या पात्रतेमध्ये उमेदवार BE कम्प्युटर IT हा जरी असेल तरी त्याला MSCIT असणं गरजेचं नाही. आता ऑनलाईन अर्ज भरताना इथे वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना दिलेल्या सूचना तुम्हाला इथे बघता येतील. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी ऑनलाईन अर्ज तुम्हाला कुठल्या प्रकारचा बदल करता येणार नाही. आता परीक्षा शुल्क यासाठी क्लर्कसाठी म्हणजे फक्त क्लर्कसाठी 635 रुपये तुम्हाला शुल्क असेल. विथ GST हे 749 रुपये असेल. वाहन चालकासाठी 696 रुपये फी असेल. तर सुरक्षारक्षकासाठी 696 असेल. आता हे फी तुम्हाला परत भेटणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं सगळे 1 वर्षासाठी तुम्हाला या ठिकाणी नेमणूक दिली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी लागू होतील. आता इथं पगारही दिलेली आहे ते तुम्ही इथे बघू शकता. या संदर्भातील ज्या काही तुमच्या महत्त्वाच्या शंका असतील तर त्या तुम्ही या ठिकाणी या जाहिरातीमध्ये बघू शकता. कागदपत्रांच्या संदर्भातही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या तुम्हाला इथं बघायला मिळतील. आता इथे मुलाखतही होणार आहे. या मुलाखतीप्रमाणे पदनिहाय गुणानुक्रमे पात्र झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होऊन उमेदवारांना 10 गुणांसाठी मुलाखतीला बोलवले येईल. 5 गुण हे शैक्षणिक अर्हता अनुभव या बाबींसाठी, 5 गुण बँकेने गठीत केलेल्या समितीमार्फत मौखिक मुलाखतीसाठी राहणार आहेत. आता इथे गुणही दिलेले आहेत. जसं तुमची सगळ्या गोष्टी असतील तसे त्याप्रमाणे इथे तुमचे गुण असणार आहेत. आता त्याप्रमाणे ही जाहिरात आहे. या संदर्भात तुमच्या काही शंका असतील त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्याचबरोबर ही जी माहिती आहे ही माहिती तुम्ही सर्व मित्रांच्यापर्यंत शेअर करा की जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला या परीक्षेचा किंवा या संधीचा फायदा घेता येईल. थँक्यू.